महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी. लोणीकरांच्या वादग्रस्त विधानावरून आक्रमक झाल्या पटोलेंचा. अध्यक्षांच्या आसनाजवळ जाऊन गोंधळ. पटोलेंवर दिवसभरासाठी निलंबनाची कारवाई. विधानभवन परिसरामध्ये सत्ताधाऱ्यांविरोधात रोहित पवारांची बॅनरबाजी. गजनी सरकार विसरभोळा कारभार अशा आशयाचे पोस्टर झळकावत कृषी योजनांचा सरकारला विसर पडल्याची केली टीका. विरोधी पक्षनेतेपदाबाबत कुठलीही घटनात्मक अडचण नसल्यानं सरकारनं पुढाकार घ्यावा, भास्कर जाधवांची मागणी. तर नाराजी दाखवत पद घ्यायची जाधवांची खेळी. योगेश कदमांचा टोला. उद्धव ठाकरेंकडून राज ठाकरेंचा छळ. राज यांना पक्ष सोडण्यास भाग पाडलं. नारायण राणेंचा ट्विटच्या माध्यमातून निशाणा. तर भास्कर जाधवांचा राणेंवर पलटवार. शक्तीपीठ महामार्गाविरोधात विरोधक आक्रमक. विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन. सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी. शक्तीपीठ महामार्गाविरोधात धाराशिवमधील शेतकरी आक्रमक. रास्ता रोकोमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा. तर काहींचा नदीत उडी घेऊन निदर्शनं. 5 जुलैला ठाकरे बंधू एकाच मंचावर येणार. वरळी डोममध्ये साजरा होणार विजयी मेळावा. राऊतांकडून निमंत्रण पत्रिका शेअर. धुळ्यात काँग्रेसला खिंडार. राहुल गांधींचे निकटवर्तीय मानले जाणारे माजी आमदार कुणाल पाटलांच्या हाती कमळ. पुण्यातील श्री ज्वेलर्सच्या सराफाकडून अनेक महिलांची व्हीसीच्या माध्यमातून फसवणूक. कर्जबाजारी झाल्यानं प्लास्टिकची बंदूक दाखवत दरोडा टाकल्याचा रचला बनाव. उत्तराखंडमध्ये पावसाचं थैमान. यमुनोत्री धाममध्ये महाराष्ट्रातील 150 पेक्षा जास्त पर्यटक अडकले. पर्यटकांची मदतीसाठी सरकारकडे याचना. आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश. सराटीमध्ये पार पडला नीरा स्नान. तर ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचा पुरंदावडे इथं गोल रिंगण.